नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला, जो जीवनमुक्त आहे, जागृत आहे। द्वितीयंपी तृतीयंपी, दुसऱ्यांदा व ही तिसऱ्यांदाही मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला, जो जीवनमुक्त आहे, जागृत आहे। महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध, देवानां पियदस्सी महान सम्राट अशोक मौर्य आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून, पंचांग प्रणाम करून, आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध अँड हिज धम्मा, बुद्ध और उनका धम्म, बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाचं या भीमोदय वाचनालयाच्या या बुद्ध विहारामध्ये माझ्या समक्ष उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक आणि उपासिका, आपण भाग सहावामधील बुद्धांचे समकालीन, आता बुद्धांचे समकालीन म्हणजे बुद्धाचे जे समकालीन आहे, बुद्धाच्या कालखंडामध्ये, म्हणजे बुद्ध ज्यावेळी अस्तित्वात होते तर बुद्धाच्या समकालीन म्हणजे त्यांच्या सोबत, तर बुद्धांचे जे समकालीन आहे, तर बुद्धाच्या समकालीन मध्ये 62 प्रकारचे एकूण संप्रदाय होते, पंथ होते 62 प्रकारचे। म्हणजे बुद्धाच्या वेळी बुद्ध जेव्हा आपल्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करत होते, ज्यावेळी आपल्या तथागत सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली आणि तो आपल्या सम्यक धम्माचा प्रचार आणि प्रसार करतेवेळी तथागत बुद्धांच्या काळामध्ये, म्हणजे त्याच समकाळामध्ये 62 प्रकारचे संप्रदाय होते, एकूण 62 प्रकारचे। तर 62 प्रकारचे संप्रदाय असताना, 62 प्रकारचे पंथ असताना, या ठिकाणी तुम्हाला असं दिसते का की त्यावेळी हिंदू धर्म होता? म्हणजे बुद्धाच्या वेळी काय होते? 62 संप्रदाय आहे ना। म्हणजे ना त्यावेळी बुद्धाच्या समकालीन ना हिंदू धर्म होता, ना मुस्लिम धर्म होता, ना ख्रिश्चन धर्म होता, ना शीख धर्म होता, ना यहुदी धर्म होता, ना पारसी धर्म होता, ना ज्यू धर्म होता। बुद्धाच्या काळामध्ये धर्म हे आज जे मी मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू, शीख, जैन, यहुदी, पारसी या ज्या सर्व धर्मांची नावं घेतलेली आहे, हे कुठलेही धर्म बुद्धाच्या वेळी नव्हते। 62 प्रकारचे विविध मत प्रवाहाचे संप्रदाय होते, पंथ होते आणि त्यांचा एक थोडाफार एक विशिष्ट वर्ग होता। तर तथागत बुद्धांनी 62 संप्रदायांपैकी 6 संप्रदायाची प्रामुख्यानं या ठिकाणी त्यांना महत्वपूर्ण वाटलेली आहे। तर या 6 संप्रदायांच्या पैकी पहिला आहे पूर्ण काश्यप, यांचा एक 62 संप्रदायांपैकी पूर्ण काश्यपचा एक पंथ होता, एक संप्रदाय होता। दुसरं नाव आहे या ठिकाणी, दुसरं नाव आहे मखली गोशाल। मखली गोशाल हा त्याचा एक संप्रदाय होता, त्याचा एक पंथ होता या 62 संप्रदायांपैकी। तिसरा पंथ होता अजित केस कंबलीचा, अजित केस कंबली यांचा एक तिसरा पंथ होता, संप्रदाय होता। 62 पंथांपैकी एक संप्रदाय पंथ अजित केस कंबलीचा होता आणि अजित केस कंबली हा उच्छेदवादाचा पुरस्कर्ता होता। त्यानंतर आणखी एक चौथ्या पंथाचं नाव आहे अनोन्यवाद, ज्याचा या पंथाचा जो प्रमुख होता तो होता पकुध कच्चायन। आणि पाचवा जो होता, जो 6वा होता, तर त्याचं नाव आहे संजय बेलपुत्त आणि 7वे जे आहे तर ते आहे निगंठनाथ पुत्त। तर आपण प्रामुख्यानं बुद्धाचे समकालीन समजून घेत असताना हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म हे धर्म बुद्धाच्या काळामध्ये काहीच नव्हते। श्रमण परंपरा होत्या, श्रमण संस्कृत्या होत्या आणि त्या 2 श्रमण संस्कृत्या म्हणजे हे 62 पंथ संप्रदाय आणि 2 श्रमण संस्कृत्या म्हणजे एक श्रमण संस्कृती म्हणजे बुद्धाची श्रमण संस्कृती आणि वर्धमान महावीराची श्रमण संस्कृती। तर आपण जर बघितलं
की संजय वेलट्टीपुत्त, जे संजय वेलट्टीपुत्ताचे जे शिष्य राहतात, पहिल्यांदा कोण? संजय वेलट्टीपुत्ताचे शिष्य संजय वेलट्टीपुत्त हे राजगृह परिसरामधले. तर जेव्हा संघ सेनापती सारीपुत्त, नीट लक्ष द्या, संघ सेनापती सारीपुत्त आणि महामोगलायन, विद्यमान महामोगलायन आणि संघ सेनापती सारीपुत्त हे लहानपणापासून दोघही मित्र असतात. संघ सेनापती सारीपुत्ताचं जे जन्मगाव आहे ते आहे नालंदा. म्हणजे संघ सेनापती सारीपुत्ताचा जो जन्म झाला तो कुठे झाला? नालंदा या ठिकाणी झालेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि या नालंदा गावापासूनच, मला त्या गावाचं नाव आता होतं लक्षामध्ये, त्या नालंदा पासून काही अंतरावरच महामोगलायन, त्या महामोगलायनचं सुद्धा गाव होतं. तर आपल्याला सर्वांना माहित आहे तथागत बुद्धांचे जे 80 महाश्रावक आहेत, 80 महाश्रावक म्हणजे प्रमुख भिक्षू, 80 महाश्रावकापैकी तथागत बुद्धांचे 2 अग्रश्रावक आहे. तर त्या अग्रश्रावक म्हणजे आपण असंही म्हणतो की तथागत बुद्धांचा डावा आणि उजवा हात कोण आहे? संघ सेनापती सारीपुत्त आणि विद्यमान महामोगलायन हे तथागत बुद्धांचे कोण आहे? डावा उजवा हात. समजलं का? तर हे सारीपुत्त आणि महामोगलायन, या सारीपुत्ताच्या आईचं नाव आहे रूपसारी. नाव काय आहे? रूपसारी. रूपसारी म्हणजे रूपसारीच्या पोटी जन्माला आला म्हणून तो सारीपुत्त, सारीचा पुत्र म्हणजेच सारीपुत्त. तर हा सारीपुत्त नालंदामध्येच त्याचं जन्मगाव आहे. तर सारीपुत्ताला एकूण 3 भाऊ होते आणि 3घही जण भिक्खू बनले. सारीपुत्त हा एक, दुसरा त्याच्या बंधूचं नाव होतं रेवत आणि तिसरा होतं वंगीस. असे 3 हे जे भाऊ आहेत हे 3ही भावंडांनी चिवर घेतलेलं होतं. आणि या सारीपुत्ताला एकूण 3 बहिणी होत्या, चाला, पचाला, शिशुपचाला. चाला, उपचाला आणि शिशुपचाला अशा 3 बहिणी आणि 3 भाऊ. या तिघाही भावांनी आणि 3ही बहिणींनी 6 जणांनी एकाच कुटुंबातील त्यांनी प्रवजित जीवन, भिक्खू जीवन ग्रहण केलं होतं. आणि मग सारीपुत्त आणि महामोगलायन जे अग्रशिष्य आहे आणि लहानपणापासून हे मित्र आहे. तर सारीपुत्त आणि महामोगलायन एक दिवस, त्यावेळी सुद्धा यात्रा भरायच्या, मेले लागायचे त्या काळामध्ये. तर सारीपुत्त आणि महामोगलायन एक दिवस राजगृहाला येतात, मेला म्हणजे यात्रेला येतात. आणि त्यावेळी यात्रेमध्ये संजय वेलट्टीपुत्ताची काय होते? ओळख होते. कोणासोबत? सारीपुत्ताची आणि त्या महामोगलांची त्या संजय वेलट्टीपुत्तासोबत ओळख होत असताना त्याचा एक पंथ राहते. मी ज्या आता पंथाचं नाव सांगितलंय, संजय वेलट्टीपुत्ताचे हे शिष्य बनतात. कोण? सारीपुत्त आणि महामोगलाने संजय वेलट्टीपुत्ताचे पहिल्यांदा शिष्य बनतात. आणि शिष्य बनल्याच्या नंतर ते त्यांच्या शिष्य संघामध्ये अग्रशिष्य राहतात सारीपुत्त आणि महामोगलायन. तर ज्यावेळी सारीपुत्त आणि महामोगलायन ते एकमेकांसोबत असं वचनबद्ध होतात की ते थोडे आणखी चांगल्या त्यांना सत्याच्या मार्गाच्या ते शोधामध्ये असतात. त्यांना काहीतरी विशेष पाहिजे होतं, त्यांना ते संतुष्ट नसतात सारीपुत्त आणि महामोगलायन. अजित केशकंबलीच्या त्या जे काही त्यांचे जे पंथामध्ये जे काही ज्ञान असेल तर त्याच्यामुळे सारीपुत्त आणि महामोगलांची संतुष्टी नसते. आणि म्हणून ते अशा एका गुरुकडच्या शोधामध्ये असते की ते एकमेकांसोबत विचार करतात सारीपुत्त आणि महामोगलायन की आपल्याला जर आपल्या दोघांपैकी जर सर्वप्रथम जर आपल्याला एक श्रेष्ठ गुरु मिळाला तर आपण एकमेकांना सांगायचं. तर त्यावेळी अश्वजित नावाच्या भिक्खूंच्या माध्यमातून मग जे सारीपुत्त आहे, जे महामोगलायन आहेत, तर सारीपुत्ताला महामोगलायनाला त्यांची एक ओळख होते. अश्वजितच्या माध्यमातून तथागत बुद्धांशी भेट होते. एक दिवस राजगृहाच्या पायथ्याशी अश्वजित नावाचे भिक्खू चारिका करत असताना सारीपुत्त आणि महामोगलायन म्हणजे सारीपुत्ताची सर्वप्रथम ओळख होते. आणि सारीपुत्त मग अश्वजिताकडून बुद्धाची त्यांना माहिती मिळते आणि मग नंतर सारीपुत्त महामोगलायन भंतेजींना. अशा प्रकारे सारीपुत्त आणि महामोगलायन भंतेजी तथागत बुद्धांचे काय होतात? अग्रशिष्य होतात. तर जसे अग्रशिष्य होतात तर अजित केस म्हणजे त्या संजय वेलट्टीपुत्ताचे जेवढे काही शिष्य आहेत
जेवढे काही शिष्य आहे संजय वेलठीपुत्ताचे ते सगळे बुद्धाकडे येतात आणि बुद्धाच्या बौद्ध धम्म म्हणजे बुद्धाच्या धम्मदीक्षा घेऊन तेही भिक्खू बनतात, प्रवजित जीवन ग्रहण करतात. म्हणजे संजय वेलठीपुत्ताचा जो एक संप्रदाय होता, त्यांचा एक पंथ होता, तर या संजय वेलठीपुत्ताचे सर्व शिष्य म्हणजे सारीपुत्त आणि महामोगलायन सुद्धा जे अग्रशिष्य होते संजय वेलठीपुत्ताचे, तर त्या सारीपुत्त आणि महामोगलायन आणि संजय वेलठीपुत्ताचे सर्व जे शिष्य संघ आहे ते बुद्धाच्या धम्मामध्ये प्रवचित होतात. म्हणजे त्या 62 संप्रदायातले जे काही लोक आहे, 62 संप्रदायातील जे पंथातील जे लोक होते बुद्धाचे समकालीन, मग त्यांचं काय झालं तर बुद्धाच्या धम्माचा इतका प्रचंड प्रभाव पडलेला होता त्या काळामध्ये राजे महाराजांवर. आपण पाहतो राजे महाराजे, व्यापारी असेल, श्रीमंतातील श्रीमंत लोकांवर बुद्धाच्या धम्माचा इतका प्रभाव पडलेला होता की त्या 62 संप्रदायांचे म्हणजे 62 संप्रदायांपैकी अनेक त्या संप्रदायातले अनेक जे लोक आहे, जे शिष्य वर्ग आहे, ते बुद्धाच्या संघामध्ये प्रवजित झालेले आहे. संजय वेलठीपुत्ताचे तर पूर्ण शिष्य संघ बुद्धाकडे येऊन त्यांनी धम्म जीवन ते प्रवजित जीवन अनुकरलेलं होतं. ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे. तर यापैकी जो आजीवक पंथ आहे, बुद्धाच्या काळामध्ये जो आजीवक पंथ होता, मखली गोशालचा आजीवक पंथ, तर हा आजीवक पंथ सम्राट अशोकाचा जो पणनातू आहे दशरथ मौर्य, म्हणजे आजीवक पंथाचे काही लोक मौर्य काळापर्यंत थोडेफार दक्षिण भारतामध्ये किंवा काही उत्तर भारतामध्ये काही प्रमाणात थोडीफार त्यांची संख्या होती. मौर्य काळापर्यंत आजीवक पंथाचे लोक अस्तित्वात होते. आता आजीवक पंथाचे लोक कसे राहायचे? नागडे राहायचे. कसे राहायचे? नागडे. त्यांच्या अंगावर कापडे नसायचे, जसे जैन साधू राहतात का नाही, त्याचप्रमाणे आजीवक पंथाचे लोक सुद्धा तेही सुद्धा नग्नच राहायचे आजीवक पंथाचे. जेव्हा सिद्धार्थ गौतमाला जेव्हा बुद्धत्व प्राप्ती झाली आणि मग ते बुद्धत्व प्राप्ती झाल्याच्या नंतर ते बोधगया उर्वेलावरून जेव्हा सारनाथच्या दिशेने निघाले, तर त्यांना वाटेमध्ये उपक नावाचा एक आजीवक पंथाचा व्यक्ती मिळाला. उपक नावाचा आपण पाहतो तो आजीवक पंथाचा होता. आणि नंतर तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या वेळी सुद्धा अनेक आजीवक पंथाचे लोक त्यावेळी उपस्थित होते. त्याच्या आपल्याला गांधार शिल्पकलामध्ये, मूर्तिकलांमध्ये जे बुद्धाच्या बाजूला काही नग्न अवस्थेतील काही लोक दिसतात, तर ते आजीवक पंथाचे आहे. म्हणजे मौर्य काळापर्यंत आजीवक पंथाचे काही लोक अस्तित्वात होते. आणि या आजीवक पंथाच्या आश्रयासाठी स्वतः सम्राट अशोकाचा पणनातू दशरथ मौर्य घराण्याचा राजा सम्राट दशरथ मौर्य यांनी आजीवक पंथासाठी बौद्ध गुफांचं दान केलेलं होतं. जगातील पहिली बौद्ध गुफा बिहारमध्ये आहे. जहानाबाद जिल्हा बिहारमध्ये बोधगयापासून काही अंतरावर जगातील मानवनिर्मित बौद्ध गुफा तर ती आहे बराबर गुफा. तर ही बराबर गुफा सर्वप्रथम दशरथ मौर्य राजांनी आजीवक पंथांच्या लोकांना दान केली होती. नंतर बौद्ध धम्माचा प्रभाव वाढत असताना त्याच बराबर गुफा ज्या बिहार प्रांतामध्ये आहे, बराबर गुफा किंवा नागार्जुनी गुफा हे असं म्हणतात त्याला, किंवा लोमहंसी किंवा सुदामा गुफा असंही त्यांचं नाव आहे. तर या सर्व गुफा सुरुवातीला आजीवक पंथांच्या लोकांना दान दिलेल्या होत्या आणि नंतर त्यामध्ये भिक्खूंना सुद्धा त्या दान दिलेल्या आहेत. तर आजीवक पंथाचे लोक मौर्य काळापर्यंत त्याची काही अनुयायी शिल्लक होते आणि ते नग्न राहायचे, लक्षात घ्यायचं आहे. आणि महत्वाचा जो पंथ आहे इतर पंथांच्या विषयी, म्हणजे बुद्ध हे उच्छेदवादी नव्हते आणि शाश्वतवादीही नव्हते, लक्षात घ्यायचं आहे. तर ते मध्यम मार्गी होते. समजलं का तुम्हाला? तर तथागत बुद्धांच्या काळामध्ये जे 62 संप्रदाय होते, ते 62 संप्रदायातली प्रामुख्याने 6 ते 7 संप्रदायाचा या ठिकाणी बाबासाहेबांनी उल्लेख केलेला आहे बुद्धानिस धम्मामध्ये. मग बुद्धाच्या समकालीन मध्ये इथे आणखी एक पंथ आलेला आहे, त्याचं नाव आहे निघंटनाथ पुत्त. निघंटनाथ पुत्ताचा एक सुद्धा चातुर्याम संवरवाद नावाचा एक पंथ होता. चातुर्याम संवरवाद. चातुर्याम म्हणजे काय? तर जसं वर्षावास 3 महिन्याचा असतो, तर जैन साधूचा 4 महिन्याचा असतो.
श्रमण संस्कृतीशी संबंधित आहे का नाही? तर चातुर्याम म्हणजे चातुर्मास किंवा चातुर्याम संवरवात तर बौद्ध भिक्षूंचे 3 महिन्याचेही वर्षावास असतात आणि 4 महिन्याचेही असतात. तर जैन साधूंमध्ये तर बुद्धाच्या काळामध्ये वर्धमान महावीर हे नाव बुद्धाच्या काळामध्ये नव्हतं. जैन धर्म हे नाव सुद्धा बुद्धाच्या काळामध्ये नव्हतं. बुद्धाने इथं काय नाव लिहिलेलं आहे? बुद्धाने कोणत्या नावाने उल्लेख केलेला आहे? निगंठनाथ पुत्त, आहे का नाही? आपण जेव्हा विशाखा माता जेव्हा पूर्वाराम बुद्ध विहारामध्ये असताना तिने जेव्हा तथागत बुद्धाला उपोसत सुत्त वाचा तुम्ही, तर पूर्वाराम विहारामध्ये असताना जे उपोसत 4 प्रकारचे जे उपोसत सांगितले आहेत, तर त्या उपोसतामध्ये निगंठ गोपाल उपोसत आहे, 3, आणि निगंठ उपोसत आहे आणि आर्य उपोसत आहे. त्याच्यामध्ये निगंठ उपोसत जे तथागत बुद्धाने समजावून सांगितलं ते निगंठ उपोसत म्हणजे निगंठनाथ पुत्तांचं आहे. मला प्रामुख्याने काय म्हणायचं आहे? बुद्धाच्या काळामध्ये लक्षात घ्या, बुद्धाच्या काळामध्ये 62 संप्रदायांपैकी म्हणजे 62 पंथ म्हणा किंवा 62 संप्रदाय म्हणा, तर बुद्धाच्या काळामध्ये 62 संप्रदायांपैकीचा एक पंथ होता, एक संप्रदाय होता, त्याचं नाव होतं निगंठनाथ पुत्त असं ते संप्रदाय होता. म्हणजे आता तो बुद्धाच्या काळातला निगंठनाथ पंथ बुद्ध जैन साधूंना निगंठनाथ पुत्त म्हणायचे किंवा वर्धमान महावीरांना सुद्धा निगंठनाथ पुत्तच म्हणायचे. आलं का लक्षात तुम्हाला? आजच्या काळामध्ये जैन धर्माचं म्हणजे निगंठनाथ पुत्त म्हणजे महावीर, वर्धमान महावीर. तर वर्धमान महावीर किंवा जैन धर्म हे अलीकडलं नाव आहे. जैन धर्म जो आपण जैन धर्म म्हणत असतो, जैन धर्म हे अलीकडलं नाव आहे. बुद्धाच्या काळामध्ये जैन धर्म नाव नव्हतं, जैन धर्म नव्हता. निगंठनाथ पुत्तचा एक पंथ होता आणि तो 62 संप्रदायांपैकीचा पंथ होता. जैन धर्म नव्हता असं मला म्हणायचं आहे. समजलं का तुम्हाला? बुद्धाच्या काळामध्ये मी पुनश्च सांगतो, बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाचे समकालीन जैन धर्म हा शब्दच अस्तित्वात नव्हता. निगंठनाथ पुत्ताचा एक पंथ होता, 62 संप्रदायांपैकी एक तो पंथ होता, मर्यादित लोकांचा शिष्यांचा तो पंथ होता, जैन धर्म नव्हता. आपण जर जे वर्धमान महावीर जे 24वे तीर्थंकर म्हणतात, 24वे तीर्थंकर जैन धर्माचे जे संस्थापक आहेत तसे ते ऋषभदेव आहे, परंतु 24वे तीर्थंकर कोण आहे? वर्धमान महावीर. लक्षात घ्या, वर्धमान महावीर. आपण थेरगाथा नावाचा ग्रंथ जर तपासला तर थेरगाथामध्ये वर्धमान हाही शब्द पाली आहे आणि महावीर हाही शब्द पाली आहे. बुद्धाच्या काळामध्ये थेरगाथामध्ये वर्धमान नावाचा भिक्खूच होता, एका भिक्खूचं नावच होतं वर्धमान. थेरगाथामध्ये त्रिपिटकामध्ये वर्धमान नावाचा एक भिक्खूच होता. आणि मग राहिला महावीर, तर महावीर सुद्धा बुद्धाचंच एक नाव आहे. महावीरो, बुद्धाला महावीर सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या, महावीर. तर वर्धमान हाही शब्द आणि महावीर हाही शब्द बौद्ध संस्कृतीतला आहे, श्रमण संस्कृतीतला आहे, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये वर्धमान आणि महावीर हे कोणाला लागलं नाव? निगंठनाथ पुत्ताला. बुद्धाने वर्धमान महावीरला निगंठनाथ पुत्त म्हटलेलं आहे, त्यांच्या शिष्यांनाही निगंठ शिष्य म्हटलेला आहे. लक्षात घ्या. म्हणून जैन धर्म हे अलीकडचं नाव आहे आणि वर्धमान महावीर सुद्धा अलीकडचं नाव आहे. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये वर्धमान महावीराचं नाव निगंठनाथ पुत्त असं होतं आणि तो थोड्याच लोकांचा समूह होता. लक्षात घ्या. आलं का लक्षात तुम्हाला हे? तर अत्यंत महत्वाचा जो पंथ होता बुद्धाच्या काळातला म्हणजे तो निगंठनाथ पुत्ताचा पंथ, म्हणजे आजच्या वर्धमान पंथाचा पुत्त. म्हणून आपण जे जैन म्हणत असतो, जैन, तर जैन शब्द नाही आहे, तो शब्द आहे जीन म्हणजे काय? जिंकणारा. जीन या शब्दावरून जैन शब्द तयार झाला. जीन म्हणजे काय? जिंकणारा. कोणाला जिंकणारा? आपल्या इंद्रियांना जिंकणारा, स्वतःला जिंकणारा, विजेता जिंकणारा, ज्याची जीत झालेली आहे, ज्यांनी आपल्या इंद्रियांना जितेंद्रिय सुद्धा बुद्धाला म्हणतात.
ज्यांनी आपल्या इंद्रियांवर काय केलेला आहे, विजय मिळलाय, जीत मिळवलेली आहे, म्हणून त्याला जीन म्हणतात, जीन. म्हणून बुद्धांचे अनेक नाव आहे. बुद्धांच्या अनेक नावांपैकी एक नाव जिन श्रावक आहे. बुद्धाला जिन श्रावक सुद्धा म्हणतात, बुद्धाला जितेंद्रिय सुद्धा म्हणतात. समजलं, जिन श्रावक म्हणजे जो जिन शब्द आहे हा सुद्धा बुद्धाचंच नाव आहे, जिन श्रावक. समजलं का? जिन शब्दावरूनच जैन शब्द तयार झाला, पण ऍक्च्युली जिन शब्द पाली शब्द आहे, बुद्धालाच जिन म्हटलेला आहे. समजलं का तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो की महाकवी अश्वघोषांनी एक चरित्र लिहिलं आहे, ज्या बुद्ध म्हणजे त्याचं नाव आहे बुद्ध चरित्र. या बुद्ध चरित्र महाकवी अश्वघोष भिक्खूंच्या ग्रंथाचा सार म्हणजे काही संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये घेतलेले आहे. जसं महाकवी अश्वघोषाचं बुद्ध चरित्र आहे, बुद्ध चरित आहे, त्याचप्रमाणे आणखी एक चरित्र आहे, बुद्धाचं चरित्र आहे, पण त्याचं नाव जिन चरित आहे. जसं बुद्ध चरित आहे महाकवी अश्वघोषांचे, तसंच बुद्धाचं चरित्र आहे ते, पण त्या चरित्राचं नाव आहे जिन चरित. जिन चरित, बुद्ध चरित. म्हणजे जिन चरित सुद्धा हा बुद्धाचाच ग्रंथ आहे, लक्षात घ्या. म्हणून जिन शब्द सुद्धा बौद्ध धम्मासीन म्हणजे बुद्धालाच जिन श्रावक म्हटल्या जातं. तर आजच्या काळामध्ये त्या निघंटनाथ पुत्तांचा म्हणजे आता सध्याच्या घडीला आपण ज्या वर्तमानामध्ये जगत आहोत, तर बुद्धाच्या काळामध्ये जे काही 62 संप्रदाय होते, त्या 62 संप्रदायांपैकी आता काहीतरी मी तुम्हाला दिसते का? 62 संप्रदायांपैकी काही आहे का एखादी तरी संप्रदायाचा एखादी शिष्य शिल्लक? बरं, हिंदू धर्म होता का बुद्धाच्या काळात? मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म. बुद्धाच्या वेळी 62 पंथ होते, धर्म नव्हतेच. बघा, हे 62 पंथ होते, धर्म नव्हते. मग या 62 पंथ संप्रदायांमधले काही शिष्य आहे का शिल्लक? तर आपण हो म्हणू. ते म्हणजे निघंटनाथ पंथाचे, म्हणजे आजच्या वर्धमान महावीर किंवा जैन धर्माचे शिष्य. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये जे 62 संप्रदायांपैकी एक निघंटनाथ पुत्ताचा पंथ होता, त्या निघंटनाथ पुत्ताचं आधुनिक नाव वर्धमान महावीर आहे. आणि त्या निघंटनाथ पुत्ताच्या त्या चातुर्याम संवर्वादाचे जे शिष्य आहे म्हणजे आजचे जैन साधू, दिगंबर साधू. समजलं का? म्हणजे 62 संप्रदायांपैकी बुद्ध आजच्या वर्तमान जीवनामध्ये जैन धर्म निघंटनाथ पुत्तचा एक पंथ होता त्या काळी, बुद्धाच्या समकाळी. आता मात्र तो एक जैन धर्म म्हणून अस्तित्वात आहे. मला सांगा बरं, बुद्धाचा जन्म आधी झाला की वर्तमान महावीराचा? सिद्धार्थ गौतमाचा जन्म आधी झाला का महावीराचा? पण काही ग्रंथ साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की महावीराचा जन्म आधी झालाय. त्याच्यामध्ये एक वाक्यता नाही आहे, विद्वानांमध्ये किंवा अभ्यासकांमध्ये एक वाक्यता नाही आहे. काही लोक म्हणतात, म्हणजे एक वाक्यता नाही आहे विद्वानांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये. काही लोक म्हणतात बुद्धापेक्षा महावीर जन्मानं मोठे आहे. समजलं का? आणि काही लोक म्हणतात की बुद्ध महावीरापेक्षा मोठे आहेत. आता लोकांमध्ये एक वाक्यता नाही, अभ्यासकांमध्ये त्याच्यावर म्हणजे आहे तशा पद्धतीनं. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निघंटनाथ पुत्ताचा आपण एक ऍक्च्युली लक्षात घ्या, सिद्धार्थ गौतमाचा जन्म शाल वृक्षाखाली झाला. कुठे झाला? मी निघंटनाथ पंथ जो आज अस्तित्वात आहे जैन धर्म म्हणून त्याच्यावर संदर्भात मी बोलत आहो की सिद्धार्थ गौतमाचा जन्म बुद्धाचा आपण म्हणतो तर तो शाल वृक्षाखाली झाला. आणि वर्धमान महावीराचं त्यांना ज्ञानप्राप्ती शाल वृक्षाखाली झाली. सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती कोणत्या झाडाखाली झाली? पिंपळ वृक्षाखाली. समजलं का? आणि वर्धमान महावीरांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? शाल वृक्षाखाली. आहे का नाही? दुसरी गोष्ट, सिद्धार्थ गौतमाला महापरिनिर्वाण त्यांचं शाल वृक्षाच्या झाडाखाली झालेलं आहे. सिद्धार्थ गौतमांनी 6 वर्ष तपश्चर्या केली आणि वर्धमान महावीरांनी म्हणजेच निघंटनाथ पुत्तांनी 12 वर्ष हे केलेले आहे, तपश्चर्या केलेली आहे. समजलं का? एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तथागत बुद्धांनी शेवटचं भोजन कुठे ग्रहण केलं? चुंदलवाराच्या मल्ल लोकांची ती राजधानी होती, कुशिनारा बरोबरच पावा नावाची नगरी. पावा तिला पावापुरी म्हणतात, जे आजही उत्तर प्रदेशमध्ये आहे, युपी मध्ये पावापुरी. समजलं का तुम्हाला?
इकडे गुजरातमध्ये सुद्धा पावागड आहे, पावागड. तर तर हे पावापुरी जे आहे, हे पावापुरी जे आजही आहे पावानगर, तर या पावापुरीला तथागत भगवान बुद्धांनी चुंदलवराच्या त्या आम्रवनातलं शेवटचं भोजन ग्रहण केलेलं होतं. समजलं का? पावानगरीत. तर त्या पावापुरीला बुद्धानं जिथं शेवटचं भोजन ग्रहण केलं होतं त्या पावापुरीला वर्धमान महावीराचं परिनिर्वाण झालं. समजलं? म्हणजे त्या ठिकाणी ते मृत्युमुखी पावले सारखं. आणि तथागत बुद्धांनी आपल्या आयुष्यातील शेवटचं प्रवचन, शेवटचं धम्म प्रवचन जर कुठं दिलं असेल तर ते वैशालीला. कुठे दिला? पहिला धम्म उपदेश कुठे दिला? सारनाथला. आणि शेवटचं प्रवचन वैशालीला दिलं. ज्या वैशालीला तथागत बुद्धाने शेवटचा वर्षावास आणि शेवटचं प्रवचन केलं त्याच वैशालीला महावीरांचा जन्म झालाय. त्याच्या बाजूला कुंडलपूर नावाचं क्षेत्र आहे, पण वैशालीला एकदम लागूनच आहे. वैशाली कुंडलपूर एकच आहे. समजलं का? म्हणजे असं थोडस मिळतं जुळतं दिसते. या निघंटनात पुत्त म्हणजे वर्धमान महावीरांच्या वडिलांचं नाव सिद्धार्थ आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे वर्धमान जे महावीर आहे का नाही त्यांच्या वडिलांचं नाव राजा सिद्धार्थ आहे. आणि वर्धमान महावीराच्या म्हणजेच निघंटनाथ पुत्तांच्या आईचं नाव त्रिशिला देवी आहे. हे सारखं वाटते का नाही तुम्हाला? ऐका ना, त्रिशिला आणि सिद्धार्थ राजाचा मुलगा म्हणजे निघंटनाथ पुत्र म्हणजेच वर्धमान महावीर होय. आणि तसाही तथागत बुद्धांशी आणि महावीराचा काही प्रमाणात संबंध सुद्धा आहे. त्याचा इतिहास मी नाही सांगणार. जे प्रसेनजित राजा वगैरे अशा पद्धतीनं म्हणजे थोडा संबंधही येतो त्या काळामध्ये. तर चेलना वगैरे राजा प्रसेनजिताची जी बहीण आहे चेलना वगैरे, ते त्याच्या आईची जी म्हणजे आत्या होती, बुवा होती. म्हणजे बुद्धाचं जे नातं आहे, जे महानाम शाक्य आहे, वासप खत्ती या नावाचा जो महानाम शाक्य होता, सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जो चुलता होता, त्याची जे बहीण असं वगैरे त्यांचं ते नातं आहे. राजा प्रसेनजिताचं नातं आहे. राजा प्रसेनजितानं महानाम शाक्य कुळातली एक दासी पुत्री सोबत विवाह केला होता. तिचं नाव होतं वासप खत्तिया. म्हणजे वासप खत्तिया आणि राजा प्रसेनजित, सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचे थोडं कनेक्शन आहे, म्हणजे रिश्तेदारी आहे. समजलं का? बौद्ध साहित्याचा अभ्यास जर केला तर आपण लक्षात घ्यायचं आहे. पण जेव्हा आपण वैशालीला जातो, पण वैशालीला त्या कुंडलपूरला, त्या वैशालीच्या बाजूला असलेल्या कुंडलपूरला वर्धमान महावीराचा जन्म झाला असं म्हणतात लोक, जैन अनुयायी म्हणतात. पण त्या वैशालीला अजूनपर्यंत त्या सिद्धार्थ राजाचा म्हणजे महावीरांचे जे वडील आहे सिद्धार्थ राजाचा राजमहालाचे काही अवशेष, काही विटा तिथं काहीही सापडलेल्या नाही. घ्यायचं लक्षात. म्हणजे बुद्धाचं जिथं जिथं जे स्थळ आहे, कपिलवस्तू म्हणाल कपिलवस्तू, सारनाथ म्हणाल सारनाथ, बुद्धगया म्हणाल बुद्धगया, कुशीनगर म्हणाल कुशीनगर, तर त्या ठिकाणी बुद्धाचं सगळं अस्तित्व आहे. परंतु जे इतिहासामध्ये सांगितलं की वैशालीला जन्म झाला महावीरांचा, पण त्यांचे तिथं काही पुरातत्व अवशेष सापडत नाही. समजलं का? आणि पावापुरीला सुद्धा त्यांचं परिनिर्वाण झालं म्हणतात. कुणाचं? वर्धमान महावीराचं. पण तिथंही काही त्यांचे अवशेष सापडत नाही. लक्षात घ्या. म्हणजे महावीरांच्या मूर्त्या काही प्रमाणात सापडतात. जुनागड आहे किंवा गिरनार आहे किंवा मग तिकडे ओडिसा वगैरे या प्रांतामध्ये ते सापडतात. परंतु सगळ्यात जास्त जगामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे, वर्ल्ड रेकॉर्ड जगामध्ये सर्वात जास्त मूर्त्या कोणाच्या उत्खननामध्ये मिळाल्या? तथागत बुद्धांच्या. म्हणजे जगाचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मी भारताची गोष्ट करत नाही. जगाच्या पाठीवर म्हणजे भूगर्भामध्ये उत्खननामध्ये सर्वात जास्त बुद्धाच्या मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. महावीरांच्या खूप कमी प्रमाणात. आलं का लक्षात तुम्हाला? महावीरांच्या संदर्भातले काहीही अवशेष अजूनही पर्यंत प्राप्त झाले नाही. थोडेफार प्राप्त झालेले आहे. मथुरा या ठिकाणी असेल किंवा जुनागड गिरनारला असेल किंवा काही तिकडे ओडिसामध्ये त्या ठिकाणी काही प्रमाणात जैनांचे अवशेष किंवा जैनांच्या मूर्त्या मिळालेल्या आहे. पण बुद्धांच्या सर्वाधिक आहे. लक्षात घ्या. बुद्धाची अहिंसा आणि वर्धमान महावीरांची अहिंसा फरक आहे. पण काही लोक अभ्यासक्रमामध्ये शिकवतात की वर्धमान महावीरांकडूनच उसनवारी बुद्धाने घेतलेला आहे. बुद्धाची अहिंसा आणि वर्धमान महावीरांची अहिंसा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये असं लिहितात की बुद्धाची अहिंसा ही उच्च कोटीची अहिंसा आहे. कोणालाही मान्य पडते, आहे का नाही?
म्हणजे जे लोक शिकवतात आज लोकांना अभ्यासक्रमामध्ये शिकवतात, मलाही शिकवलं गेलं होतं, अहिंसा नावाचं तत्व वर्धमान महावीरांनी सांगितलं आणि तथागत बुद्धाने सांगितलं. म्हणजे वर्धमान महावीरांनी इथपर्यंत सांगितलं अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म. बुद्धांना नाही सांगितलं अहिंसा परमो धर्म, बुद्धानं आचरणो परमो धर्म सांगितलेलं आहे. म्हणजे अहिंसा नावाचं जे तत्व आहे हे बुद्धानेही सांगितलं आणि वर्धमान महावीरांनी सांगितलंय. पण बुद्धाची अहिंसा आणि वर्धमान महावीरांची अहिंसा फरक आहे. पण काही लोक म्हणतात बुद्धाची अहिंसा आणि वर्धमान महावीरांची अहिंसा सारखीच आहे. अजिबात सारखी नाही. उच्च कोटीची अहिंसा बुद्धाची आहे, कोणालाही आवडते बुद्धाची अहिंसा, आहे का नाही. बुद्धाने अहिंसा ही तत्व शिकवलं, परंतु बुद्धांची अहिंसा ही मध्यम मार्गी आहे आणि वर्धमान महावीराची टोकाची आहे. टोकाची म्हणण्यापेक्षा त्याचं पहा कसं आहे, तर ते जन्म झाला तर तसंच राहायचं म्हणते. जसे गाई गुरु राहतात तर त्यांनी कपडे वगैरे वस्त्र वगैरे घालतात, गाई वगैरे बैल नाही, जसं निसर्गाने जन्माला घातलं तसंच राहायचं म्हणते. कोण? जैन साधू. समजलं का तुम्हाला? ते नागडेच राहतात, दिगंबर म्हणतात त्यांना, आहे का नाही, जैन साधू. दुसरी गोष्ट, भिक्खूंना अष्टपरिस्कार आहे, 8 वस्तू आहे ज्या बुद्धानं दिलेल्या आहे. अष्टपरिस्कार म्हणजे 8 वस्तू भिक्खूंना. पण जैन साधूला, दिगंबर त्या जैन साधूला 8 वस्तू नाही. समजलं का तुम्हाला? म्हणजे भिक्खूला काय आहे? चिवर आहे, अंतर्वासक आहे आणि संगाठी आहे, 3. समजलं का? जैन साधूला आहे का? नाही आहे. जैन साधूला, ते जैन साधू लोक काय करतात, असे 2 हात असे करतात आणि त्यांच्या ज्या श्राविका राहते, उपासिका राहते, त्यांचे जे अनुयायी राहते ते त्यांच्या जैन साधूच्या, दिगंबर जैन साधूच्या हातामध्ये असा घास ठेवतात, ते तेवढंच असे खातात. म्हणजे भिक्षा पात्र सुद्धा त्यांच्याकडे नसतं. पण बुद्धाने दिलं का नाही? आहे का नाही. जैन साधू काय करतात, म्हणजे त्यांना चिवर नसते, अंतर्वास नसते, संगाठी नसते आणि भिक्षा पात्र नसते. समजलं? तिसरी गोष्ट, जैन साधू वस्त्रा लावत नाही. म्हणजे ते आपल्या दाढीचे, मिशीचे आणि डोक्याचे केस स्वतःच्या हातानं उपडतात. समजलं का तुम्हाला? म्हणजे ते वस्त्राचा उपयोग करत नाही. जैन साधू म्हणजे जैन, म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणजे बौद्ध भिक्षूंना तर बौद्ध भिक्षूंना अष्टपरिस्कार आहे, 8 वस्तूंची मुभा दिलेली आहे. ऊन, वारा, पाऊस, दंस, मकस्स, डास, मच्छर, ऊन, वारा, पाऊस, थंडी, गरमी, सर्दी याच्यापासून आणि लज्जा ढकण्यासाठी तथागत बुद्धांनी भिक्खूला अष्टपरिस्कार 8 वस्तू दिलेल्या आहे. पण जैन साधूला त्या नाही आहे. अष्टपरिस्कार 8 वस्तू भिक्खूला आहे, पण जैन साधूला नाही. हा एक फरक आहे. समजलं का तुम्हाला? ते लोक रात्रीचं अन्न खात नाही, थंड पाणी पेत नाही, कांदा, लसूण, मुळे, गांजर हे सुद्धा खात नाही. म्हणजे जमिनीतून निघणारे, उगवणारे पदार्थ कोण खात नाही? जैन साधू नाही. आणि म्हणून आजही आपण पाहिलं, आजही वर्तमान जीवनामध्ये मारवाडी जैन लोक शेती कमी करतात, ते व्यापारामध्ये जास्त आहे. समजलं का? शेती कमी करतात जैन लोक, कारण त्यांना नांगरणी करत असताना अनेक जीवाची हिंसा होते, म्हणून ते लोक जास्तीत जास्त मार्केटमध्ये आहे, कपडा लाईन मध्ये आहे, त्यांचा व्यापारी वर्ग आहे का नाही जैन लोकांमध्ये, कारण ते शेती कमी करतात. ते त्याच्यामुळेच आहे. समजलं का तुम्हाला? तर जैन लोक रात्रीचं सुद्धा भोजन करत नाही, कारण त्याच्यामध्ये जंतू पडलेले असतात म्हणतात. किंवा जैन साधू ते काय करतात, थंड पाणी पित नाही, ते कापड वगैरे असा नाकाला, म्हणजे हवे वाटे सुद्धा जंतूचा, म्हणजे जंतूची हत्या होऊ नये, प्राणी हत्या होऊ नये असं कोण करते? ते जैन साधू. कांदा, मुळा, लसूण वगैरे हे सगळे खात नाही. म्हणजे जमिनीतून जे पदार्थ आहे, जे मुळा टाईप, कंदमुळा टाईप जे पदार्थ असतात ते सेवन करत नाही. लक्षात घ्या. ते चालत असताना तुम्ही कधी कधी बघितलं असेल जैन साधू, त्यांच्या हातामध्ये मोरपिसाचा असा पंखा असते. म्हणजे रस्त्यावर असं ते चालत असताना ते प्राण्यांची हत्या, मस्त ते मुंग्या वगैरे जे काय आलं तर असं ते पंख्यानं काय करतात, पंख्यानं त्या मोरपिसाच्या पंख्यानं बाजूला करतात. म्हणजे त्या मोरपिसानं जर केलं तर ते प्राणी मरत नाही इथपर्यंत. आणि ते नाकाला सुद्धा असं बांधतात. समजलं का तुम्हाला? आलं. आणि ऊन, वारा, थंडी, पावसामध्ये राहतात. जैन साधू इतके खडतर ते आपल्या शरीराला पीडा देतात. तर कशासाठी देतात? की गेल्या जन्मामध्ये आपल्या पापाचं प्रायचित्त व्हावं आणि पुढच्या जन्मामध्ये
म्हणजे पापाचं प्रायचित्त म्हणून, म्हणजे गेल्या जन्मात आपण पापाचं प्रायचित्त करायचं, पुढचा जन्म मग आपल्याला चांगला मिळेल या आशेपोटी ते शरीराला एवढं क्लेश देतात आणि पीडा देतात. मग बुद्धानं प्रश्न विचारला होता जैन साधूला, गेल्या जन्मात तू कोणते पाप केले हे तुला सांगता येईल का? गेल्या जन्मात तू पाप केले किंवा नाही केले हे तुला सांगता येईल का? तर जैन साधू त्या काळामध्ये निरुत्तर झाला होता. हे बुद्ध आणि धम्मामध्येच आहे. समजलं का तुम्हाला? म्हणजे पाप केले किंवा नाही केले हे तुला सांगता येईल का, आहे की नाही? तर त्याला सांगता आलं नाही, निरुत्तर झाला होता. लक्षात घ्या. म्हणून बुद्धाची अहिंसा आणि महावीराची अहिंसा मध्यम मार्ग आहे. जसं उदाहरणार्थ सांगा, तुम्ही रस्त्यानं जात आहे आणि रस्त्यानं बारीक बारीक इतके जंतू आहे, आपल्या हवे वाटेमध्ये सुद्धा काय जाते, नाकातून जाते, दिसते का आपल्याला ते? उदाहरणार्थ तुम्ही रस्त्यात जात असताना बारीक बारीक कितीतरी मुंग्या, कितीतरी कीटक वगैरे आपल्या पायानं मरतात, आपल्याला दिसते का ते सूक्ष्म राहते? तर तुमची इच्छा असते का त्यांना मारायची? पण ते दिसतच नाही डोळ्यांनी. जे सूक्ष्म आहे, डोळ्यांनी दिसत नाही, हवेमध्ये दिसत नाही, त्या जमिनीवर दिसत नाही, त्याच्या आपल्यामध्ये आपला दोष आहे का? ते आपल्याला दिसतच नाही, ते दिसतच नाही. एवढे सूक्ष्म असतात ते जीवजंतू, पायाखाली कितीतरी आपल्या हाताने मरल्या जाते, त्याला हत्या नाही म्हणत का? जाणून बुजून तुम्ही मारता, असं दिसली गोंगल गाय दिले असं हे करतात, ते हत्या झाली. पण जे आपल्याला दिसतच नाही त्याच्यावर पडला त्याला हत्या म्हणत नाही, ते हत्येमध्ये येत नाही. तुमच्या मनात आलं का त्याची हत्या करावं म्हणून? आहे का नाही? ते दिसतच नाही, त्याच्यावर पाय पडते, आहे का नाही? तर इथपर्यंत टोकाची अहिंसा बुद्धाची नाही आहे, बुद्धाची मध्यममार्गी अहिंसा. समजलं का तुम्हाला? उदाहरणार्थ पानाती पाता वेर म्हणजे आपण शील ग्रहण करतो, आहे का नाही? आता तुम्हाला बुद्धानं सांगितलंय की प्राणी मात्रांची हत्या करू नका. मग हत्या करू नका तर मग काय करा म्हणते बुद्ध? तर प्राणी मात्रांवर दया करा, प्रेम करा. म्हणजे हत्या करण्याचं मनामध्ये उत्पन्न होणार नाही. काया वाचा मनाची हत्या असते, मनुष्याची हत्या असते आणि प्राण्यांची हत्या असते, ठीक ना? तर बुद्ध काय म्हणतात? प्राणी मात्रांची हत्या करू नका. मग त्याच्याविषयी काय बाळगा? मैत्री करा. मैत्री जर केले तुम्ही, दया केली प्राण्याविषयी, तर त्याचा जीव घेतला पाहिजे, त्याची हत्या केली पाहिजे, तुमच्या मनात उत्पन्न होणार नाही. मग तुम्ही बुद्धाचं हे पहिलं शील घेतलं, पानाती पाता, प्राणी अहिंसा करणार नाही. मग तुम्ही जंगलामध्ये गेले, जंगलात तिकडून एखादी वाघ आला, सिंह आला, तर मग काय करा? त्याने जर प्रतिकार केला, अटॅक जर केला आपल्यावर, तर मग काय करा? जीवाच्या आतंकानं तुम्ही काय करा? तो प्राणी तर वाघ सिंह तर मला खाणारच आहे, हो किंवा नाही? पण काही ना काहीतरी हालचाल प्रतिकार तरी करणार ना? करणार का नाही? नाही तर असं हात जोडा तिथं नमवत असं म्हणा. एकतर तुम्हाला तो नियम मोडावा लागेल, नाही तर नियमच तुम्हाला मोडेल, आहे का नाही? तर त्या ठिकाणी आवश्यकता आहे का नाही? आपला जीव वाचावा म्हणून, आपल्या जीवाचं संरक्षण व्हावं, आपला जीव वाचावा, आपण मरू नये या संदर्भात आपल्याला एक भीती असते, म्हणून आपण प्रतिकार करतो, त्या प्राण्यासोबत लढाई करतो, आहे का नाही? तर तिथं हत्या आहे का? मग ते नाही हत्या, ते आहे का नाही? आपला जीव वाचावा म्हणून ते आपलं संरक्षणापोटी केलेली हत्या, ती हत्या ठरत नाही. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल हत्या करायचीच नाही, तर तो वाघ तुम्हाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. इच्छा आणि आवश्यकता याच्यामध्ये फरक जाणून घ्या. इच्छा म्हणजे काय? जसं इच्छा म्हणजे काय? इच्छा आणि आवश्यकता. इच्छा म्हणजे काय? जसं आपण एक प्रकरण ऐकूया सलमान खानचं, आहे का नाही? म्हणजे तुम्हाला या उदाहरणावरून समजेल. तर सलमान खान कुठे गेला होता? राजस्थानला गेला होता, जोधपूरला. त्यावेळी हम साथ साथ ही सिनेमाची शूटिंग होती. याच्यावरून तुम्हाला स्पष्ट होईल म्हणून मी ते सांगत आहो की तेव्हा हम साथ साथ ही सिनेमाची शूटिंग करासाठी तो राजस्थानच्या जोधपूरला गेला आणि त्यानं मनोरंजन म्हणून त्याच्या हातामध्ये बंदूक होती, शूटिंग करता करता ओरिजिनल बंदूक. तर त्या सलमान खाननी काय केलं? ते बंदूक घेतली आणि एक मनोरंजन म्हणून, इच्छा म्हणून, शिकार म्हणून त्यानं काय केलं? त्या काळवीट हरणाला मारून टाकलं. समजलं का? तर ही झाली हत्या. त्यालाही सोडलं नाही, कारण बुद्धाचं पंचशील संविधानामध्ये आहे. संविधान सगळ्यांनाच मानावं लागतं, तो मुस्लिम राव का कोणता सुपरस्टार राव, आहे का नाही? सगळ्यांना बुद्धाचं पंचशील संविधानाप्रमाणे मानावंच लागतं. तर मग त्यानं मनोरंजन म्हणून, आहे का नाही, माझी इच्छा झाली, मी शिकार करून पाहतो, मी त्या काळवीट हरणाला मारून पाहतो, मला जमते का नाही म्हणून, तर त्याच्याकडून ती हत्या झालेली आहे. कोणाकडून? तर ते इच्छा आहे. पण आवश्यकता आहे ना. आवश्यकता म्हणजे कशी? एक तर तो मला वाघ खायन, सिंह खाईल, त्यामुळे मी त्याच्या संग प्रतिकार केला पाहिजे, त्याचा जीवही गेला तरी चालते. तिथे आवश्यकता आहे. आवश्यकता असेल आपल्या जीवाच्या संरक्षणासाठी, सुरक्षणासाठी, त्याला हत्या म्हणता येत नाही.
समजलं का तुम्हाला? इच्छा आणि आवश्यकता याच्यामध्ये फरक घ्या. जिथं आवश्यकता असेल त्या ठिकाणी युद्ध करायला सुद्धा घाबरायचं नाही. अंगुलीमालाच्या भीतीनं म्हणजे अंगुलीमालाची एवढी दहशत फैलली होती का जेवढे सैनिक पाठवत होता प्रसेनजित राजा अंगुलीमालाला पकडासाठी, तर अंगुलीमाल त्याला नाही मारून टाकत होता. त्याच्या उंगलियाचा ते माळा बनत होता. तर त्या प्रसेनजित राजाचे राज सैनिक बुद्धाकडे आले आणि बुद्धा म्हणते त्या अंगुलीमालाकडे आम्हाला पाठवते सैनिक म्हणून. कोण? राजा प्रसेनजित. तर त्या अंगुलीमालाच्या हातून मरण्यापेक्षा म्हणे आमचं मुंडन करा, आम्हाला भंतेजी बनवा, आमचा जीव वाचेल. तर बुद्ध म्हणते नाही, आम्ही तुम्हाला चिवर देत नाही, कारण तुम्ही राज सैनिक आहे, तुम्ही राज्याचं, प्रांताचं आणि राजाचं संरक्षण केलं पाहिजे. समजलं का तुम्हाला? म्हणजे बुद्धाने राजा प्रसेनजिताच्या सैनिकाला, त्या सैन्याला भिक्खू बनवलं नाही. समजलं का? म्हणून बॉर्डरवर, सीमेवर असलेल्या सैनिकांना प्रवचित करता येत नाही, नियम आहे. याचा अर्थ काय? बुद्धाला युद्ध मान्य नाही का? बुद्धाने त्या धम्मग्रंथामध्ये राजसैनिकांना चिवर दिलं असतं. मग म्हणजे त्यांनी आपल्या राज्याचं रक्षण करावं, आपल्या प्रांताचं रक्षण करावं, राज्याची खुशामती करावी. कोण म्हणत आहे असं? बुद्धाने त्या सैनिकांना धम्मदीक्षा दिली नाही, त्यांना चिवर दिलं नाही, भिक्खू बनवलं नाही. लक्षात घ्या, आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी युद्ध करायलाही मागे पुढे पाहायचं नाही. शेवटचा उपाय, युद्ध तर नाहीच शिकवत बुद्धाचा धम्मच नाही युद्ध शिकवण्याचा, पण शेवटचा उपाय म्हणून म्हणजे ज्या ठिकाणी मनुष्य म्हणजे माणूस धोक्यात आहे, या सृष्टीतला मनुष्य धोक्यात आहे, संरक्षणासाठी आपण त्याला हत्या म्हटल्या जात नाही. आलं का लक्षात तुम्हाला हे? तर वर्धमान महावीराची अहिंसा आणि समजलं का? मी 5 मिनिटांमध्ये सांगतो या निकंठनाथ पुत्राचं. तर बुद्धाचे वर्धमान महावीराचे जेवढे काही शिष्य होते का नाही, जेवढे काही शिष्य वर्धमान महावीराचे सर्व शिष्य बुद्धाचे काय झाले होते? अनुयायी झाले होते. लक्षात घ्या, बुद्धाचे काय झाले होते? अनुयायी झाले होते. त्याच्यापैकी पहिलं नाव आहे बुद्धाच्या शिष्याचं. ज्याप्रमाणे बौद्ध शिष्यांमध्ये बुद्धाचा महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक होता. महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक हा जसा श्रेष्ठी होता, व्यापारी होता, सुदत्त अनाथ पिंडक जसा बुद्धाचा महाउपासक होता, त्याचप्रमाणे पावानगरीचा उपाली श्रेष्ठी. समजलं का तुम्हाला? उपाली 2 आहे. बुद्धाचा जो भिक्खू आहे का नाही, उपाली, बुद्धाचा जो भिक्खू बनतो, जो नावी राहतो बुद्धाच्या राज दरबारामध्ये, तर तो नावी उपाली, बुद्धाचा उपाली नावाचा भिक्खू वेगळा आहे. विनयधर उपाली म्हणतात त्याला. तर विनयधर उपाली, बुद्धाचा उपाली नावाचा भिक्खू वेगळा आहे. पण जैन धर्माचा एक उपासक होता श्रेष्ठी, त्याचंही नाव उपाली श्रेष्ठी होतं आणि तो वर्धमान महावीराचा अग्र महाउपासक होता, सुदत्तनाथ पिंडकासारखा. उपाली सेठ, उपाली श्रेष्ठी, उपाली नावी वेगळा आणि उपाली श्रेष्ठी वेगळा. तर हा उपाली श्रेष्ठी तथागत बुद्धांचा उपासक बनला. समजलं का? तथागत बुद्धाचा उपासक बनला. हा उपाली श्रेष्ठी तथागत बुद्धाला, उपाली श्रेष्ठी म्हणजे महावीराचा इतका उपासक होता, इतका महाउपासक होता, इतका भक्त होता की एक दिवस उपाली श्रेष्ठी महावीराला म्हणते, मी बुद्धाकडे भेट घेऊ का? तर अशी टीका आहे. तर बुद्ध म्हणते नको, तो अक्रियावादी वगैरे आहे, तो असं वगैरे तसं वगैरे शिकवतो. कारण बुद्धाला, वर्धमान महावीराला माहित होतं की उपाली श्रेष्ठी जर बुद्धाकडे गेला तर उपाली नावाचा जो श्रेष्ठी आहे वर्धमान महावीराला कितीतरी वेळा म्हणते, मी बुद्धाकडे जाऊ का, त्याच्यासोबत वादविवाद करू का? तर वर्धमान महावीर पहिल्यांदाही नाही म्हणते, दुसऱ्यांदाही नाही म्हणते, जाऊ का मी बुद्धाशी संवाद करायला, वादविवाद करायला, त्यांचंही काय ज्ञान आहे तर मला तेही ऐकता येईल. तर दुसऱ्यांदाही म्हणते, तिसऱ्यांदाही म्हणते आणि चौथ्यांदा मात्र न विचारता उपाली श्रेष्ठी बुद्धाकडे जातात. समजलं का? आणि बुद्धाचं ते प्रवचन ऐकून उपाली श्रेष्ठी भारावून जातो आणि बुद्धाचा उपासक बनतो. उपाली श्रेष्ठी म्हणजे महावीराचा अग्र उपासक. समजलं का तुम्हाला? उपाली श्रेष्ठी हा अग्र श्रावक म्हणजे अग्र उपासक वर्धमान महावीराचा बुद्धाचा शिष्य बनतो. सिंह सेनापती आहे का नाही, जो बुद्धाच्या भिक्खू संघाची आणि बुद्धाची टीका करत होता वैशालीला. बुद्धाचा भिक्खू संघ मांसाहार ग्रहण करतात. बुद्ध मांसाहार ग्रहण करायला मनाई करत नाही भिक्खू संघाला. तथागत बुद्ध आणि त्यांचे भिक्खू लोक मांस ग्रहण करतात भिक्षापात्र.
म्हणून निंदा चालवली होती कोण? सिंह सेनापतीनं. पण सिंह सेनापती कोण होता? वर्धमान महावीरांचा अनुयायी होता. तो सिंह सेनापती सुद्धा काय बनला? बुद्धाचा उपासक बनला. दुसरं नाव आहे वैशालीचा सच्चक नावाचा व्यक्ती. हाही जैन अनुयायी होता, वर्धमान महावीरांना मानणारा होता. तोही काय बनला? बुद्धाचा उपासक बनला. म्हणून ते सच्चक म्हणतो का, सच्चक नावाचा जैन उपासक सुद्धा बौद्ध उपासक बनला. दुसरं नाव आहे आपण पाहिलं विशाखा माताचे सासरे बुवा श्रावस्तीचे. तिचे नाव काय होतं? मिगार सेठ. हाही जैन धर्माला मानणारा होता. त्याचा परिवार पूर्ण जैन धर्माला मानणारा होता मिगार सेठचा, ज्या विशाखा माताचा सासरा. हा मिगार सेठ सुद्धा जैन अनुयायी होता. तो सुद्धा काय बनला? मग विशाखा मातेच्या प्रेरणेनं बौद्ध भिक्खूच बनला. समजलं का? किंवा मग जंबू नावाची एक श्राविका होती जैन साध्वी. तर तिनं सुद्धा डिबेट केली होती. ती जांभळाच्या झाडाची एक फांदी आणत होती. जांभळाच्या झाडाची काय करत होती? एक फांदी तोडत होती. त्या जांभळाच्या झाडाची जैन श्राविका वर्धमान महावीराची. तर जांभळाच्या झाडाची एक फांदी ती तोडायची आणि नगरातल्या गावातल्या चौकामध्ये गाडून ठेवायची. आणि जो कोणी या चौकातली ही अशी जांभळाची फांदी जो कोणी उपडेल तर त्यानं माझ्यासोबत डिबेट करावे, वादविवाद करावे, अशी जंबू नावाची एक जैन श्राविका होती. आणि एक दिवस सारीपुत्त नावाचा भिक्खू त्या नगरामध्ये शिरला आणि त्याला ते जांभळाची फांदी दिसली. तर लोक म्हणतात ते जांभळाची फांदी रस्त्यावर कशी काय? सारीपुत्त म्हणतात ते जांभळाची फांदी रस्त्यावर त्या चौकामध्ये कशी काय गाडलेली आहे? तर त्यावेळी तिथले जे लोक आणि ते खेळणारी मुलं म्हणतात की हे एक जैन श्राविका आहे जंबू नावाची. ती कोणासोबत वादविवाद करते, डिबेट करते. तर ती जे कोणी उपडेल तर मग सारीपुत्ताने ती उपडली. मग सारीपुत्तानं त्या जैन श्राविका जंबूला हरवलं. काय केलं? हरवलं तिला. तिला एक प्रश्नच विचारला होता, एक नामकिंग एक काय आहे? तिला उत्तर देता आलं नाही. एक नामकी हा 10 रामलीलांमधला एक प्रश्न आहे. एक नामकिंग म्हणजे एक काय आहे? तर एक काय आहे? सभ्य सत्ता आहार ठितिका. सर्व प्राणी मात्र एका आहारावर भोजनावर आश्रित निर्भर आहे. तर हा प्रश्न तिला एक नामकी हा प्रश्न सारीपुत्ताने विचारलेला, तिला आला नाही. ती हारली आणि नंतर मग ती जंबू नावाची जैन श्राविका ते जैन साध्वी भिक्खुनी बनली. तर असे अनेक महावीरांचे शिष्य बुद्धांकडे आलेले होते. समजलं का? खूप सारे शिष्यांचं नाव सांगता येईल. आणि म्हणून वर्धमान महावीराला आणि जैन साधूला भीती वाटायला लागली होती त्या काळामध्ये. बुद्धाच्या धम्माचा इतका प्रभाव पडलेला होता की जैन मुनीला आणि स्वतः वर्धमान महावीराला सुद्धा जैन साधूला सुद्धा भीती वाटायला लागली होती. आणि म्हणून त्यांनी संगनमत करून दिवाळीच्या दिवशी संगनमत करून काही ब्राह्मण लोकांनी आणि काही जैन साधू लोकांनी मिळून संगनमत करून महामोगलायन भंतेजींची कत्तल घडून आणली. आपण म्हणतो ब्राह्मणांनी पाठवली ती सुंदरी नावाची स्त्री. सुंदरी नावाची स्त्री ही जैन स्त्री होती. म्हणजे बुद्धाला बदनाम करण्यासाठी ती श्रावस्तीला ऐकली. मी आता माझ्या वेळेच्या अभावी मी ती कहाणी सांगणार नाही. तर ही सुंदरी नावाची स्त्री बुद्धाच्या जेतवनामध्ये म्हणजे तिला काही काळ पाठवलं बुद्धाची बदनामी करासाठी. आणि मग त्या सुंदरी नावाच्या त्या रूपवान स्त्रीचा मर्डर केला आणि त्या श्रावस्तीच्या जेतवनाच्या झुडपामध्ये त्या सुंदरीचं प्रेत फेकून दिलं. कोणाचं नाव आलं पाहिजे? कोणावर? एकतर बुद्धावर नाव आलं पाहिजे, नाहीतर भिक्खू संघावर. तर कोणी हे संगनमत केलं होतं? जैन साधून बुद्धाची बदनामी झाली पाहिजे, बुद्धाचा धम्म लयास गेला पाहिजे. समजलं का? म्हणजे एवढा प्रभाव होता. समजलं का? आणि एक गोष्ट जाता जाता म्हणून सांगतो की बुद्धाने पंचशील दिलेलं आहे. वर्धमान महावीराचे पंच महाव्रते आहे, बुद्धाचे पंचशील आहे. पण वर्धमान महावीरानं सुरामेरय नावाचं शीलच दिलेलं नाही. समजलं का तुम्हाला? चोरी सारखे आहे समप्रमाणात, पण सुरामेरय नावाचं शील दिलेलं नाही. म्हणून जैन धर्मामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सारखेपणा अजिबात नाही. बुद्धाची अहिंसा आणि वर्धमान महावीराची अहिंसा ही कशी आहे? मध्यम मार्गी आहे. उच्च कोटीची अहिंसा आहे बुद्धाची. कोणालाही आवडणारी आहे, परवडणारी आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि म्हणून लक्षात घ्या, जैन धर्म जरी बुद्धाच्या समकालीन असला तरी तो मात्र भारतातच राहिला, पण बुद्धाचा धम्म जगभर पसरला. कशामुळे? कारण बुद्धाचा मार्ग मध्यम मार्ग आहे, टोकाचा नाही, शरीराला काया क्लेश देणारा नाही. म्हणून बुद्धाचा मार्ग जगभर पसरला. पण जैन धर्माचा जगभर पसरलेला नाही, कारण त्यांच्या या
कठोर कायाक्लेशाच्या या पीडा देणाऱ्या शरीराच्या याला लोकांनी मान्य केलेलं नाही. म्हणून आजीवक पंथाचे लोक आणि जैन साधू हे सुद्धा त्या काळामध्ये बुद्धाचे काही प्रमाणात अनुयायी झालेले होते. समजलं का? आलं का लक्षात तुम्हाला या सगळ्या गोष्टी? आणि म्हणून बुद्धाच्या संदर्भात आनंदाची गोष्ट मी कधीतरी सांगेल की बुद्धाचं महापरिनिर्वाण आणि आनंदाचं वर्धमान महावीराचं परिनिर्वाण त्यांना रक्ताच्या उलट्या आल्या, आहे की नाही? आणि वर्धमान महावीर आणि तरी श्रमण संस्कृतीचेच लोक आहे. वर्धमान महावीरांनी ईश्वर नाकारला पण आत्मा स्वीकारली. फरक कोणता आहे? वर्धमान महावीर आजचे जैन धर्मातले लोक हे नकली जैन धर्माचे लोक आहे. एकही जैन धर्माचा मी तर अनुयायी म्हणत नाही जैन धर्मातल्या लोकांना. आजचा जो शीख धर्म आहे ना, शीख धर्मातल्या लोकांनाही मी शीख धर्माचे अनुयायी म्हणत नाही. कारण शीख धर्माच्या लोकांच्या घरात जा, तुम्हाला हिंदू धर्माचे देवी देवता दिसते. हिंदू धर्माचे सण नवरात्री ते साजरे करतात. जैन धर्माच्या लोकांच्या घरी जा, तुम्हाला जे हिंदू धर्माचे सगळे ब्राह्मणी देवी देवता दिसते. ते जैन धर्मातील लोक आहे फक्त जैन धर्माचे म्हणाले, पण ते हिंदू धर्माचे सगळे नवरात्री, जैन धर्माच्या सगळ्या पूजा पाती सगळे देव त्याच्या घरामध्ये भरलेले आहे. ओरिजिनल जैन लोक आता आहेच नाही. ते वर्धमान महावीराच्या काळामध्ये होते. आजचा जैन धर्म आहेच नाही अस्तित्वात. वर्धमान महावीरांनी सुद्धा ईश्वर नाकारलेला आहे. देव ईश्वर नावाची सत्ता वर्धमान महावीरांनी नाकारली आहे. देव नावाची ईश्वर नावाची सत्ता नाही. ईश्वरानं हे जग निर्माण केलं, देवानं हे जग निर्माण केलं. कोणीतरी ईश्वर असतो, देव असतो, हे वर्धमान महावीरांनी सुद्धा नाकारलेलं आहे. पण वर्धमान महावीरांना आत्मा सांगितली आहे. पण बुद्धाने ईश्वरही नाकारला, आत्माही नाकारली. समजलं का? वर्धमान महावीरांनी काय सांगितलं? वर्धमान महावीरांनी ईश्वर नाकारला जैन धर्मामध्ये वर्धमान महावीरांनी, पण आत्मा स्वीकारली. बुद्धाने ईश्वरही नाकारला, आत्माही नाकारली. हा एक फरक आहे, लक्षात घ्या. मग आत्माच नाकारली बुद्धाने, तर आत्म्याचा पुनर्जन्म आणि आत्म्याचा कर्म सिद्धांत नाही. मग आत्माच नाही तर आत्मा अमर होण्याचा प्रश्न नाही. जे तुम्ही काय भूतगीत म्हणता त्याचा अजिबातच प्रश्न नाही. आत्माच नाही तर. समजलं का तुम्हाला? म्हणून बुद्धाने ईश्वरही नाकारला आणि आत्माही नाकारली. पण वर्धमान महावीरांनी ईश्वर नाकारला पण आत्मा स्वीकारली. म्हणून आजचा जो प्युअर नाही, जैन धर्म आज प्युअर धर्म नाही आहे. जैन धर्म त्या काळामध्ये चांगला होता. समजलं का? कारण त्यालाही हिंदू धर्माचा संसर्ग रोग लागलेला आहे. हिंदू धर्माचा जातीयतेचा जातीचा रोग बाबासाहेब म्हणतात. या हिंदू धर्माचा जो जातीपातीचा जातीचा जो संसर्ग आहे, रोग आहे, हा सर्वच धर्माला लागल्या. भारतात जे जे धर्म राहतात, काय मुस्लिम लोक जातपात पाळत नाही, पण मुस्लिम लोकही जातपात पाळतात. पण हा रोग कुठून गेला म्हणते बाबासाहेब? कुठून गेला? हिंदू धर्माचीच लागण झाली त्याला, कोरोना सारखी, प्लेग सारखी. समजलं का तुम्हाला? समजलं का तुम्हाला? आणि या जैन धर्माला सुद्धा लागण झालेली आहे. त्यांच्याकडून हा जातीपातीचा रोग गेला. जैन धर्म काय जातीपाती पाळत नाही. शीख धर्म जातीपाती पाळत नाही. ख्रिश्चन धर्म भारतातले ख्रिश्चन, भारतातले मुस्लिम, भारतातले जैन, शीख हे सगळे लोक आजही जातीपात पाळतात. आणि जात नावाचा हा रोग कुठून गेला त्यांच्याकडून? बाबासाहेब म्हणतात हिंदू धर्माकडून, या ब्राह्मणी धर्माकडूनच गेलेला आहे. म्हणून आज काही युअर प्युअर जैन धर्माचे अनुयायी नाही आहे, काही प्रमाणात असतील. म्हणून श्वेतांबर दिगंबर त्यांच्यामध्ये पंथ आहे. आणि अशा प्रकारे तथागत बुद्धांच्या कालखंडामधला हा जे 62 संप्रदायांपैकीचे हे जे चातुर्याम संवरवाद निगंटनाथ पुत्ताचा हा जो पंथ आहे, त्याचे अनुयायी आज जैन धर्माच्या रूपामध्ये दिसतात. पण बुद्धाचा धम्म जगभर पोहोचला, निगंटनाथ पुत्त महावीराचा धम्म जगभर पोहोचला नाही. हे एक वैशिष्ट्य आहे. समजलं का? तर या ठिकाणी आजचा बुद्धाचे समकालीन हे जे पात्र आहे बुद्धाडीस धम्मामध्ये, या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. नथी मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वचेन होतु मे जय मंगल. मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं होतु मे जय मंगल. नथी मे शरणं अयं संघो मे शरणं वरं न सच वचेन होतु मे जय मंगल. सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान् साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि.
आज थोडासा विषय लांब होता म्हणून उद्या एवढा वेळ होणार नाही.